या मुलांचा आपण कौतुक करूया, कारण त्यांनी वेळात वेळ काढून, कारण वेशभूषा स्पर्धा या ठिकाणी होते, पण ही वेशभूषा करण्यासाठी मागील 1 तास त्यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे, 1 ते 2 तास, आणि विशेषतः पालकांनी जी काही मेहनत घेऊन त्यांना या ठिकाणी या मंचावर येण्यासाठी जे प्रवृत्त केलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे, त्याबद्दल मंडळाच्या वतीने आम्ही आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो. आणि लगेचच या वेशभूषा स्पर्धेला आपण सुरुवात करतो. वामन पांचाळ यांनी जर या स्पर्धेचा आम्हाला घेण्यासाठी जर आम्हाला एक आपल्या तऱ्हेने जर आपण कौल दिला तर आम्ही लगेचच या ठिकाणी वेशभूषा स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. वेशभूषा स्पर्धेला जे परीक्षक म्हणून लाभणार आहेत त्याची आपण कृपया नोंद घ्या आणि त्या परीक्षकांना देखील आपण आमंत्रित करूया. कोटगावच्या पवित्र भूमीला वंदन करतो. कोटगावची ग्रामदेवता आई नवलाई देवी, सुतार समाजाचं आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा आणि आम्हा सुतारांचं श्रद्धास्थान प्रभू हनुमंत, या देवतेला वंदन करून आपणा सर्वांच्या अनुमतीनं, आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि गुरुजी चौगुले गुरुजी यांच्या सहमतीने या वेशभूषा स्पर्धेला आम्ही या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. परीक्षक म्हणून या स्पर्धेला जे लाभलेले आहेत ते आदरणीय चौगुले गुरुजी आणि मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त वामन पांचाळ हे या वेशभूषा स्पर्धेचं परीक्षण करतील. मी दोघांना विनंती करतो, दोन्ही मान्यवर परीक्षकांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हा. इतरांनी कृपया आपण थोडीशी मागे, त्यांचं नाव परीक्षक 2 मिनिटं घेत आहेत, 2 मिनिटं आपण घेऊया. कोट सुतारवाडी उत्कर्ष मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे प्रभू श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहानं आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी या ठिकाणी संपन्न होतोय आणि आपण सर्वजण सहभागी होत आहे. म्हणूनच गेली 93-92 वर्ष हा उत्सव मोठ्या दिमाखामध्ये उत्तरोत्तर या ठिकाणी संपन्न होतोय, यशस्वी होतोय. यंदा देखील मंडळ तितक्याच ताकदीनं, तितक्याच श्रद्धेनं, तितक्याच भक्तीनं आपणा सर्वांच्या सहकार्याने, आपणा सर्वांच्या कल्याणासाठी, कोटगावच्या उत्कर्षासाठी या ठिकाणी हा एक मोठा उत्सव, मोठा महोत्सव आपल्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रभू श्री हनुमान जन्मोत्सवाचं हे 93 वर्ष आणि या महोत्सवाच्या प्रारंभ या ठिकाणी वेशभूषा स्पर्धेने आपण करतो आहोत. मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण प्रांगणामध्ये यावं. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वाडी प्रमुख, गावकार, पाहुणे मंडळी, सर्व चाकरमानी आणि विशेष स्पर्धक आणि पालक वर्ग या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि परीक्षकांना विनंती करतो की आपण कृपया आपण आसनस्थ होऊन ही वेशभूषा स्पर्धा सुरू करण्यासाठी आम्हाला अनुमती द्यावी. या रंगमंचाला जी रोषणाई आणि साऊंडची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे ते आमचे सहकारी आणि आमचे गावकार इथे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आम्ही मनापासून धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त वामन पांचाळ, कृपया आपण आसनस्थ व्हावं. वेशभूषा स्पर्धा आपण सुरुवात करतो आहोत. केवळ एकच गट आहे, चौगुले गुरुजी. प्रभू श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहानं संपूर्ण दिवस या प्रांगणामध्ये सुतारवाडीमध्ये संपन्न होणार आहे आणि सायंकाळी त्या ठिकाणी भव्य पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होणार असून रात्री 6 वाजता श्री हनुमान नाट्य मंडळाची 77वा नाट्यप्रयोग अश्रूंची झाली फुले
हा संपन्न होणार आहे। आज जशा आपण प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गेली 92 वर्ष या प्रांगणामध्ये आपण उपस्थित आहात, तसेच याही पुढे उद्याच्या सोहळ्याला आपण तितक्याच उत्साहानं, तितक्याच श्रद्धेनं आणि तितक्याच भक्तीने आपण या प्रांगणामध्ये उपस्थित राहून या मंडळाला आणि या महोत्सवाला मोलाचं सहकार्य द्यावं अशी आपल्याला नम्र विनंती करतो। आणि परीक्षकांच्या अनुमतीनं, परीक्षकांनी दिलेल्या सहकार्यापोटी या वेशभूषा स्पर्धेला आम्ही सुरुवात करतो। आपण कृपया शिटी वाजवली तरी समजून जाईल की आपण तयारीत आहात। पहिला स्पर्धक कुमारी मनस्वी विकास मेस्त्री, मनस्वी विकास मेस्त्री कृपया या ठिकाणी उभे राहा। मनस्वी विकास मेस्त्री, जोरदार टाळ्या मनस्वीसाठी। यांचा विषय आदिवासी स्त्री। परीक्षकांच्या माहितीसाठी आदिवासी स्त्री, परीक्षकांच्या माहितीसाठी आदिवासी स्त्री मनस्वीसाठी जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। जोपर्यंत शिटी वाजत नाही कृपया स्पर्धकांनी हलू नये, जोपर्यंत शिटी वाजत नाही तोपर्यंत हलू नये। धन्यवाद। जोरदार टाळ्या मनस्वीसाठी, जोरदार टाळ्या। दूसरा स्पर्धक आहे श्लोक संतोष नारकर, श्लोक संतोष नारकर थोड्या पुढे मध्यभागी आहे। विषय आहे कोळी। परीक्षकांच्या माहितीसाठी आता येणारा स्पर्धक श्लोक संतोष नारकर, विषय आहे कोळी। जोरदार टाळ्या श्लोकसाठी, जोरदार टाळ्या। पुढील स्पर्धक सेजल संदीप नारकर, शिक्षिका सेजल संदीप नारकर, जोरदार टाळ्या। जोरदार, अतिशय छानपणे या ठिकाणी सगळ्यांनी तयारी केलेली आहे आणि खूप चांगले विषय घेऊन ते आपल्यासमोर सादरीकरण करतात। सेजलसाठी जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। धन्यवाद। यापुढील स्पर्धक धनश्री कल्पेश पांचाळ, धनश्री कल्पेश पांचाळ, राधा, राधा, धनश्री कल्पेश पांचाळ, जोरदार टाळ्या धनश्रीसाठी। खूप छान, खूप सुंदर। आपल्या आणि आपल्या पालकांचे मनापासून आभार। यापुढील स्पर्धक सिद्धी सुहास नारकर, सिद्धी सुहास नारकर, रमाबाई यांची वेशभूषा आहे रमाबाई। सिद्धी सुहास नारकर, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। छान विषय या ठिकाणी त्यांनी मांडलाय। रमाबाई यापुढील स्पर्धक मानवी प्रदीप नारकर, विषय सईबाई। पुढे मानवी प्रदीप नारकर, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। खूप लहान मुलं आहेत पण तयारी अतिशय उत्तमपणे केलेली आहे। समोर पहा। यापुढील स्पर्धक अंजली अनिल रेवाय, अंजली अनिल रेवाय, झाशीची राणी। कोळगावला देखील एक वेगळा इतिहास आहे। विश्वविख्यात झाशीची राणी अंजली अनिल रेवाय, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। यापुढील स्पर्धक निखिल संतोष पालकर, निखिल संतोष पालकर, श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहेत निखिल संतोष पालकर। पुढील स्पर्धक श्रुती श्रीकांत नारकर, श्रुती श्रीकांत नारकर, झाशीची राणी। चांगला प्रयत्न आहे श्रुती नारकरांकडून आणि वेशभूषा साकारतायत झाशीची राणी। पुढील स्पर्धक अर्णव मिलिंद बोले, अर्णव मिलिंद बोले, भिल्ल साकारतायत भिल्ल। जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या।
स्पर्धक मनोहर भिसे, जोरदार टाळ्या मानवसाठी। छत्रपती शिवाजी महाराज मानव मनोहर भिसे, मानव मनोहर भिसे, छत्रपती शिवाजी महाराज। जोरदार टाळ्या मानवसाठी। खूप छान तयारी, चांगला प्रयत्न आहे, खूप छान तयारी, खूप छान। मला वाटतं सर्व स्पर्धक झालेले आहेत। अजूनही कोण इच्छुक आहेत? कोणाची तयारी झालेली आहे? स्वराज सक्षम या स्वराज आणि सक्षम या पुढे स्पर्धक स्वराज आणि सक्षम। पंढरीचे आमचे वारकरी आमचे स्वराज सक्षम या। इथून वायर परीक्षकांच्या माहितीसाठी स्वराज आणि सक्षम पंढरीचे वारकरी। जोरदार, अतिशय चांगली तयारी या। खूप छान, दोन्ही मुलांचं कौतुक, सर्व सहभागी स्पर्धकांचं कौतुक। अजूनही कोणाला सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया या। अजून कोणाला सहभागी व्हायचं बाळा तुला? या या या। आपलं नाव? निशांत किरण मेस्त्री। मला वाटतं वेशभूषा साकारते, गुलाब लावलेला आहे, त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणायला हरकत नाही। परीक्षकांच्या माहितीसाठी जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान। जोरदार टाळ्या। या ठिकाणी स्पर्धा संपन्न झालेली आहे। आपण निकाल मला वाटतं लावत राहा आणि हनुमान जन्मोत्सवाला या ठिकाणी प्रारंभ होत आहे। मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण मंदिरामध्ये या देवालयामध्ये उपस्थित राहून आपण उत्सवाला प्रारंभ करावा। सर्व जे स्पर्धक आहेत त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं। एका रांगेमध्ये आपण सगळे उभे आहात, म्हणजे सगळ्यांनी पुन्हा एकदा आपल्याला आनंद घेता येईल। या सर्व स्पर्धक आमचे सर्व एका रांगेत उभे राहा, असे एका रांगेत असे उभे राहा। सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या, खूप छान प्रयत्न आहे। मला वाटतं कोड गावामध्ये वेशभूषा स्पर्धा करणारे आणि वेशभूषेत सामील होणारी मला वाटतं कोड सुतारवाडी उत्कर्ष मंडळ हे एकमेव मंडळ आहे की कोड सुतारवाडी या जिल्ह्यामध्ये वेशभूषा स्पर्धा होते आणि प्रामुख्याने कोड गावामध्ये सुतारवाडीला घेणं ते आपल्या सगळ्यांच्यामुळे आम्हाला शक्य होते। त्यामुळे जोरदार टाळ्या स्वतःसाठी पण, मंडळासाठी पण, पालकांसाठी पण आणि उपस्थितांसाठी पण। जोरदार टाळ्या सगळ्यांना। खूप छान। मला वाटतं परीक्षकांना आपण थोडासा वेळ दिला की आपण परीक्षण करून निकाल आपण काही क्षणात जाहीर करू। सगळ्यांना विनंती करतो की आपण आता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण उत्सवाला प्रारंभ करावा। मला सांगायला अभिमान वाटतो की कोट सुतारवाडी उत्कर्ष मंडळाच्या वतीनं वेशभूषा स्पर्धा ही गेली कित्येक वर्ष आपण सुरू केली, पण काही वर्षी ती घेता आली नाही। पण गेल्या वर्षापासून, मागील वर्षापासून आम्हाला ह्या स्पर्धेला अतिशय छान प्रतिसाद मिळाला, खूप चांगली तयारी पाहायला मिळाली आणि मुलांनी देखील अतिशय चांगलं त्या ठिकाणी एक त्यांची आवड आम्हाला पाहायला मिळाली, पालकांची आवड पाहायला मिळाली। त्यामुळे वेशभूषा स्पर्धेची जी मागणी आली आपल्याकडून, त्यामुळे मंडळाला ही स्पर्धा घेण्यासाठी जे काही आपण सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे आम्ही मनापासून धन्यवाद देतो। कारण इतक्या
वेळी कोणत्याही तऱ्हेची साधन किंवा सामग्री नसताना आपण जे काही उपलब्ध करून, जी काही साधन सामग्री उपलब्ध करून, साहित्य उपयोग जवळ करून ही जी काही तयारी करतात आणि 1 तास 2 तास त्या ठिकाणी जे विशेष प्रयत्न करतात, बाकी सगळी कामं बाजूला ठेवून, विशेषतः गृहिणी ज्या आहेत, ज्या गृहिणी आहेत त्यांचं मनापासून कौतुक वाटतं. कारण प्रपंच सांभाळताना काही गोष्टी असतात, काही गोष्टी कराव्या लागतात, स्वयंपाक असतो, आणखी काही घरातली काही कामं असतात. पण असं असताना देखील एक आवड आहे, आपला मुलगा ह्या मंचावरती यायला पाहिजे, त्या मंचावरती जाऊन काहीतरी त्यांनी कला सादर करायला पाहिजे आणि ती लोकांसमोर एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सादर करायची, ही जी भावना आपल्या मनामध्ये आहे. त्या भावनेमुळेच मंडळाला ही वेशभूषा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक फार मोठा आधार मिळतो. आणि मला वाटतं ही वेशभूषा केवळ कोरगावामध्ये नव्हे तर लांजा तालुक्यामध्ये देखील अतिशय छानपणे आम्हाला करण्यासाठी जे आपण बळ देतात ते बळ खरोखरच आमच्यासाठी एक फार मोठी एक आमची पावती आहे, आमच्या कामाची पावती आहे, मंडळाच्या कामाची पावती आहे. त्याबद्दल तुमचे आम्ही मनापासून धन्यवाद देतो, तुमचे आम्ही लाख आभार मानतो. आणि ही वेशभूषा अशीच याही पुढे चालावी, किंबहुना आज जे काही 10 स्पर्धक आहेत ते 10 स्पर्धक पुढच्या वर्षी 100 व्हावेत, पुढच्या वर्षी 20 व्हावेत, अशा पद्धतीने आपण आम्हाला सहकार्य करावं आणि अशा पद्धतीने आपण आपला वेळ देऊन या 2 दिवसाच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊन या संपूर्ण गावाची जी काही शोभा आहे ती आपण वाढवण्याचा प्रयत्न करावा. आणि कोटगाव देखील एक कलेची खाण आहे, कोरगावामध्ये देखील एक रत्नागिरीची रत्न लपलेली आहे, घडलेली आहे. ही जी भावना आहे रत्नागिरी जिल्ह्यातली, ही जी आपली रत्न कोरगावामध्ये आहे, ती रत्न आपल्यासमोर लोकांसमोर आणायचे, वाडीसमोर आणायचे, गावासमोर आणायचे. आणि ही गावासमोर आणण्यासाठी आपण जे काही आम्हाला सहकार्य करतायत, जे आम्हाला जे प्रोत्साहन देत आहेत त्याबद्दल आम्ही तुमचे लाख आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि गुरुजींना आणि पांचासाहेबांना विनंती करतो की आपण आपला निकाल आमच्यापर्यंत पोहोचवा. चित्रकला स्पर्धा जी सकाळी शाळा चालू असताना शाळेमध्ये गुरुजी यांच्या सहकार्याने आम्हाला घेता आली. गट 1 पहिली ते दुसरीसाठी गट जो होता त्या चित्रकला स्पर्धेतील जे विजेते स्पर्धे आहेत त्यांची मी नावं वाचून दाखवतो. गट पहिला इयत्ता 1 ते 2 उत्तेजनार्थ स्वानंदी संतोष नारकर, तृतीय क्रमांक ओम धर्मेंद्र नारकर, द्वितीय क्रमांक श्रावणी नंदकुमार डिके आणि प्रथम क्रमांक आराध्य रुपेश नारकर. या सर्व विजेत्या स्पर्धकांचा आम्ही धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण प्रांगणामध्ये यावं. आपल्या उपस्थितीमध्ये आणि मंडळाच्या वतीनं या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ घेतला जाईल आणि त्यामध्ये आपल्याला ही पारितोषिकं दिल्या जातील. गट दुसरा जो आहे इयत्ता 3री ते 5वी करता होता, त्यातील विजेते स्पर्धक आहेत. तृतीय क्रमांक महेश्वरी अजित चौगुले, द्वितीय क्रमांक धनश्री कल्पेश पांचाळ आणि प्रथम क्रमांक मनश्री विकास मेसुरी. स्मरण शक्ती ठीक आहे. स्मरण शक्ती स्पर्धा तृतीय क्रमांक श्रावणी नंदकुमार डिके, द्वितीय क्रमांक आराध्य प्रशांत रिवाळे आणि प्रथम क्रमांक मानव मनोहर देसे. रॉयल स्पर्धा चेंडू फेकणे, यातील तृतीय क्रमांक नील रवींद्र दिवाळे, द्वितीय क्रमांक आर्यन मिलिंद बोलिये आणि प्रथम क्रमांक श्रीधर विजय दिवाळे. शब्द साखळी स्पर्धा तृतीय क्रमांक श्रीजा विजय दिवाळे, द्वितीय क्रमांक आराध्य रुपेश नारकर आणि प्रथम क्रमांक आराध्य प्रशांत रेवाळे. मोठा गट चेंडूफेक तृतीय क्रमांक सेजल संदीप नारकर, द्वितीय क्रमांक श्लोक संतोष नारकर आणि प्रथम क्रमांक आर्यन शशिकांत नारकर. या सर्व विजेत्या स्पर्धकांचं तसंच सहभागी स्पर्धकांचं देखील मनापासून आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि ही वेशभूषा स्पर्धा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झाली. त्यातील विजेत्या स्पर्धकांचा निकाल, या स्पर्धेचा वेशभूषा स्पर्धेचा निकाल मला वाटतं गुरुजी आपणच जाहीर करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. कोट सुतारवाडी उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने चालू वर्षी हनुमान जयंती निमित्त
आज सकाळपासून बऱ्याचशा स्पर्धा झाल्या आणि या स्पर्धेबरोबर आताच आपण या बाल कलाकारांची वेशभूषा स्पर्धा घेतली। तसं पाहता या लहान मुलांनी आपली कला दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे आणि या कलेसाठी आपण सर्व पालकवर्गांनी चांगलं सहकार्य केलं आहे। याबद्दल आपण सर्वांचं तुमचं मी हार्दिक अभिनंदन करतो। आजच्या या स्पर्धेमध्ये जवळपास 12 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि या वेशभूषा स्पर्धेमध्ये माझी तशी पहिलीच वेळ आहे, परीक्षा करण्याची पहिलीच वेळ आहे, पण या अत्यंत कमी वेळामध्ये आमच्याकडून आमचे पांचट आहेत, त्याचबरोबर माझ्या निदर्शनामध्ये ज्या गोष्टी आल्या, मुलांचा पोशाख असेल, त्यांचे हावभाव असतील, त्यांचं सादरीकरण असेल, या गुणांचा विचार करून आम्ही या ठिकाणी सादर करतो। वेशभूषा स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक आलेला आहे अर्णव मिलिंद बोलवे, सर्वांचं अभिनंदन करायचं आहे। हा थांब, त्यानंतर कृती आलेली आहे या अर्णव मिलिंद बोलवे याने बिलाचा पोशाख केला होता। त्यानंतर धनश्री कल्पेश पांच्या कृती आलेली आहे, ही राधा बनलेली आहे, त्याचा अभिनंदन। त्यानंतर मानव मनोहर भुसे आलेला आहे, मानव मनोहर भुसे आमचा बाल शिवाजी यांनी अत्यंत कमी वेळेमध्ये चांगली वेशभूषा केली आहे, याचाही अभिनंदन आहे। आणि ज्याची उत्पन्न आता सर्वांना आहे तो प्रथम क्रमांक पटकावला आहे अंजली आणि रेवाळे झाशी शिराणी, इथंही सर्वांच्या मार्फत मन बोलून खूप खूप कौतुक अभिनंदन। सर्व सहभागी जे विद्यार्थी आहेत या सर्वांसाठी खूप खूप तयार होते। सर्व विजेत्या स्पर्धकांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। सर्वांनी जोरदार टाळ्या घ्यावा, सर्वांनी जोरदार टाळ्या। त्याचप्रमाणे इतर जे आहेत त्यांच्या पाठीमागे जे स्पर्धक आहेत त्यांचं देखील आपण मनापासून कौतुक करूया, कारण त्यांनाही आपण दाद दिली पाहिजे की ते सहभागी झाले म्हणून तुम्हाला हा क्रमांक मिळाला, त्यामुळे ते देखील तितकेच विजेते आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होतो, जोरदार टाळ्या। आता काही क्षणातच मी बक्षीस वितरण समारंभाला या ठिकाणी सुरुवात करतोय। मंडळाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकारिणी यांना विनंती करतो की आपण तुमच्यावरती यावं। मी सर्व स्पर्धकांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी उभे राहावं। सुतारवाडी उत्कर्ष मंडळ यावर्षी आमचा 77वा नाटक या ठिकाणी आम्ही करणार आहोत। खेडेगावातून कार्यक्रम करताना आज ही आम्ही या ठिकाणी मुलांच्या त्या काही स्पर्धा घेतली। ही स्पर्धा गेले अनेक वर्ष तुमच्या डोक्याची कल्पना होती की या मुलांना वेशभूषा स्पर्धा या माध्यमातून त्यांना व्यासपीठावर आपण आणायचं आणि अशा तऱ्हेनं हा प्रयत्न हे मला वाटतं आमचं या स्पर्धेला तिसरं वर्ष असेल, पण अतिशय चांगल्या तऱ्हेनं प्रतिसाद मिळतोय। गेल्या वर्षी जवळजवळ 6 ते 7 मुलं फक्त होती, पण यावर्षी त्याच्यापेक्षा डबल मुलं या ठिकाणी निर्माण झाली। विचार करण्यासाठी वर्ष ही मुलं या व्यासपीठावर येणं आणि जे आपले हावभाव सादर करणं ही साधी गोष्ट नव्हे। ज्या मुलांना ज्या पालकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा जी इच्छा दाखवली की आपल्या मुलाला बक्षीस मिळालं पाहिजे, त्यांनी अभिनय केला पाहिजे, अशा तऱ्हेचं एक स्वप्न या पालकांच्या नजरेसमोर असते आणि ते विचार आज या ठिकाणी निर्माण झाले आणि अनेक मुलं त्या ठिकाणी आज उद्याच्या भावी आयुष्याची सुरुवात या मुलांनी या ठिकाणी केली। मी खरोखर या सर्वांना धन्यवाद देतो। उदाहरण सांगायचं झालं तर या ठिकाणी झाशीची राणी इथं पोशाख करून
ज्या मुलीने आपला अभिनय या ठिकाणी सादर केला, विषय किती घेण्यासारख्या बघा, झाशीची राणी आणि संपूर्ण ड्रेस ती करून या ठिकाणी आली, हे विशेष कौतुक. त्याच्यामध्ये काही चुका असतील, मुलं लहान आहेत, चुका होतच राहणार, पण तेवढंच आपण सर्व गोष्टी आम्ही जरी परीक्षेत झालो आणि त्या परीक्षेत आम्ही मुंबई पातळीवरती आहोत काय अशा भावना, पण गेले अनेक वर्षाचा अनुभव, पण यातूनच ही मुलं यांच्यापेक्षा पुढे जाते, ही सदिच्छा व्यक्त करते आज या ठिकाणी. आता शेवटी जो आलेला मुलगा या ठिकाणी ज्याने पंतप्रधान जवाहरलाल नेहरूची भूमिका केली, अतिशय विषय सुंदर होता. पण आपण कुठल्या पद्धतीने उभं राहतो, आपली भूमिका काय, आपल्याला कुठला वेश परिधान करायचा आहे, हे संपूर्ण आईवडिलांनी त्यांना कल्पना द्यायला पाहिजे. आणि अशा तऱ्हेनं ती मुलं याही पुढे ती तयार होतील, तर आपण आपल्या कल्पनेतून या मुलांना पुढे साकारायचं आहे. आज टी व्हीच्या माध्यमातून या ठिकाणी या मुलांना खेडेगावातून काय बघायला मिळत नाही, तरी पण ही मुलं या व्यासपीठावरती येऊन आपली कला ज्यांनी सादर केली, त्याचं कौतुक या मुलांचं आपण करणं योग्य आहे. म्हणून सर्वांना जोरदार टाळ्या वाजवून या मुलांचं कौतुक करा. आता शिवाजी महाराज बघा, ड्रेस जवळजवळ चांगला आहे, कलाही चांगली आहे त्याच्यामध्ये, पण थोडंसं इकडे तुकडे कुठेतरी चुकते, आम्ही थोडासा दुर्लक्ष करतो आणि त्या मुलाने केलेल्या आव्हानाला उभं राहण्याची पद्धत, त्यांनी केलेला ड्रेस, अशा तऱ्हेचं एक सर्वस्व डोळ्यासमोर ठेवून आम्ही नंबर काढू शकतो. हा जी मुलं आहेत या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आहे शिवाजी महाराज, प्रथम क्रमांक शिवाजी महाराज, झाशीची राणी प्रथम क्रमांक, तुझीची गुरुजी, आणि शिवाजी महाराज 2 नंबर आहे, राधा 3 नंबर आहे, धनश्री कल्पेश भाषा राधा हे 3 नंबर झाले, आणि अर्णव मिलिंद बोले दिल्लीच्या मुलगे त्या मुलाने बघा आदिवासी समाजामधून भिल्ल ही जमात निर्माण झाली, त्यांचं त्या काळी अशा पद्धतीचं त्यांचं राहणं होतं त्या लोकांचं, आणि म्हणून त्या मुलाने ती साधी गोष्ट लक्षात ठेवून हा जो वेश परिधान केले हे भिल्ल जमातीचे लोक आहेत आदिवासी समाजातून, अशा तऱ्हेने ही मुलं तयार होते आणि आपण प्रोत्साहन दिलं तर ती पूर्ण मोठे होतील आणि रंगमंचावरती. तर अशा तऱ्हेचं याही पुढे असे अनेक उपक्रम आम्ही या मुलांसाठी करणार आहोत, पण आपलं प्रोत्साहन झालं असते. आता या ठिकाणी आणखी काही कार्यक्रम आहे, त्यासाठी अनेक मंडळी या ठिकाणी परीक्षक म्हणून कामाला येतील, पण या मुलांचं कौतुक जर आपण केलं नाही तर मग कोणी करावं, आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अशा स्पर्धा आम्ही निर्माण केल्या आणि त्यातून ही मुलं तयार झालेली आहे. काहींचे नंबर आले नाहीत, वाईट करून घेण्याची गरज नाही, हरजीत हे होतच असते, हरजीत हे होतच असते. आणि तरी आपण जे काय करतो, आपल्या मुलांनी काय पोशाख केला आहे याची आईवडिलांनी त्या मुलाला जाणीव करून द्या, इतकंच मी म्हणेन. ज्या देशाचे रहिवासी आहोत, नागरिक आहोत, ती आपली भारतभूमी हा जो आपला देश आहे, या देशामध्ये अगदी हिमालयाच्या टोकापासून अगदी केरळपर्यंत आपण जर पाहिलं तर आपल्या देशाचा विस्तार हा मोठा आहे आणि जवळपास 29 घटक राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आणि
महत्त्वाची शहरं आपण जर पाहिली तर या देशाला प्राचीन वारसा लाभलेला आहे. आपल्या देशामध्ये प्राचीन काळामध्ये ऋषीमुनी होते आणि या ऋषीमुनींनी जे संस्कार केले यातून पुढे पुढे हा आपला भारतीय समाज विकसित होत गेला. आपल्या भारत देशामध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक राहतात आणि त्यांची वेशभूषा त्यांचं राहणीमान हे वेगवेगळं आहे आणि ते आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केले आहे. या बाल कलाकारांनी अत्यंत चांगली कला दाखवली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये हार जीत होत असते, पण आपण जिंकलो म्हणून आपण गर्व न करता किंवा आपला एखाद्या स्पर्धेमध्ये आपण यश नाही मिळालं म्हणून आपण नाव न होता आपण पुन्हा प्रयत्न केला तर आपल्याला पुढच्या वेळेला यश हे नक्कीच मिळू शकतं. त्यामुळे या सर्व स्पर्धकांनी पुन्हा प्रयत्न करायचे आहेत. आपण एक सुभाषित ऐकतो, प्रयत्न वाळूचे केंद्रकरिता तेलही गळे. प्रयत्न केलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आज सकाळपासून या बालचमूंच्या हे बालकलाकार आहेत त्यांच्या आपण विविध स्पर्धा घेतल्या. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा असेल, त्याचबरोबर हे बालकलाकार आहेत यांच्या आपण स्मरणशक्ती स्पर्धा घेतली, शब्दसाखळी स्पर्धा घेतली, त्याचबरोबर बादलीमध्ये चेंडू फेकणे ही स्पर्धा घेतली. तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, शारीरिक मानसिक बौद्धिक विकास व्हावा यासाठी या मुलांना विविध गोष्टीतून हे जावं लागतं आणि त्याचाच हा भाग आहे. आणि जेव्हापासून या कोट गावामध्ये आलो तर कोट गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. अशा या पवित्र भूमीमध्ये जे ग्रामस्थ आहेत, तेथील जे नागरिक आहेत आणि हेही उत्साही आहेत आणि यांच्या प्रयत्नातून असेच उपक्रम भविष्यामध्ये घडत राहून त्याच्याकडून सामाजिक शैक्षणिक कार्य हो यासाठी आमच्याकडून त्यांना शुभेच्छा या आहेत. तरी या सर्व बाळगणांना विनंती आहे की आपण आपल्याकडे जी मनोरंजक गीतं आहेत ही गीतं आता सर्वांनी सादर करायची आहेत. लाकडे तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. लाकूड रडायला लागला, गडागडा डोलायला लागला. लाकूड रडायला लागला, गडागडा डोलायला लागला. इचऱ्यातून पाण्यातून देवीवर आली, कुऱ्हाड घेऊन म्हणाली, मी गेले लाकूड तोड्या कुऱ्हाड तुझी. लाकूड तोड्या म्हणाला, ही नाही
अधिक वेळ न दवडता मी मुख्य कार्यक्रमाकडे वळतो. सर्व स्पर्धकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानबंद व्हावं. मी मंचकांना सगळ्यांना विनंती करतो की आपण मध्यभागी आसनस्थ व्हावं. ग्रामस्थ मंडळी, बंधू भगिनी आणि व्यासपीठावर व्यासपीठावर विराजमान झालेले मंडळाचे सुपरिचित असलेले ज्येष्ठ विश्वस्त हनुमान विद्यालयाचे शालेय शिक्षक आदरणीय चौगुले गुरुजी आणि कोटगावची धुरा ज्यांनी तारुण्यात उपसरपंच म्हणून सांभाळलेली आहे ते आपणा सर्वांचे लाडके आदरणीय रवींद्रजी नारकर यांचं आपणा सर्वांच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि हनुमान जन्मोत्सवाच्या प्रारंभ दिनी आपण या प्रांगणामध्ये उपस्थित आहात. आपण सर्व ज्येष्ठ विश्वस्त उपस्थित आहात हे आमचं सौभाग्य आहे. आणि ज्या स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धेचा विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. मी अधिक वेळ न दवडता मुख्य कार्यक्रमाकडे वळतो. ज्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या गट पहिली ते दुसरी जी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती यातील उत्तेजनार्थ स्पर्धक आहे स्वानंदी संतोष नारकर. स्वानंदी संतोष नारकर ज्यांची नावं घेतोय कृपया त्यांनी मंचावरती यावं. ते जर नसतील तर त्यांचे प्रतिनिधी असतील कृपया आपण प्रतिनिधी कृपया कोण असेल तर त्यांनी ते पारितोषिक स्वीकारावं. हां गट अ पहिली ते दुसरी उत्तेजनार्थ स्पर्धा स्वानंदी नारकर रवींद्र नारकर कोटगावचे उपसरपंच आदरणीय रवींद्रजी नारकर यांच्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा. तृतीय क्रमांक ओम धर्मेंद्र नारकर. तृतीय क्रमांक ओम धर्मेंद्र नारकर रवी नारकर यांच्या शुभ हस्ते आम्ही पारितोषिक देत आहोत. ओम धर्मेंद्र नारकर कृपया प्रतिनिधी असेल कृपया आपण घ्या. या कोणी या मुलांना घ्या. कोणी आहे कोणी या कोणी या मुलगा कोळी कोळी कोण आहे कोळी हे बाळा ओम धर्मेंद्र नारकर द्वितीय क्रमांक. द्वितीय क्रमांक श्रावणी डिके प्रकाश मिस्त्री यांच्या शुभ हस्ते आम्ही पारितोषिक देत आहोत. श्रावणी डिके द्वितीय क्रमांक. आणि प्रथम क्रमांक जो काय प्रथम क्रमांक आराध्या रुपेश नारकर प्रकाश मिस्त्री यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देत आहोत. आराध्य नारकर जोरदार धन्यवाद. यानंतरची स्पर्धा गट ब इयत्ता 3री ते 5वी चित्रकला स्पर्धा. तृतीय क्रमांक महेश्वरी अजित चौगुले गुरुजी यांच्या शुभ हस्ते आम्ही पारितोषिक देत आहोत. तृतीय क्रमांक महेश्वरी अजित चौगुले. अरे वा अच्छा वामन पंचायत. आपण सगळ्यांना मला सांगायला अभिमान वाटतो की स्वतः ग्रामीण शाळेमध्ये आपले शालेय शिक्षक असताना आपली मुलगी देखील ग्रामीण शाळेत शिकावं हे स्वप्न पाहणारी
शिक्षक आज फार दुर्मिळ आहेत, पण असं असताना आपली अभिमान आहे की आपली शाळा हनुमान विद्यालय ही नंबर 1 ची शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये मी शिकत असताना माझा पाल्य देखील त्या शाळेत शिकायला हवा, ही मला वाटतं आपल्या संस्था आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची आणि शिकण्याची गोष्ट आहे. गुरुजी एक वेगळा पायंडा तुम्ही आमच्या समोर निर्माण करताय त्याबद्दल तुमचा देखील मनापासून धन्यवाद देतो. द्वितीय क्रमांक धनश्री कल्पेश पांचाळ, वामन पांचाळ यांच्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देत आहोत. द्वितीय क्रमांक धनश्री कल्पेश पांचाळ आणि प्रथम क्रमांक मनस्वी विकास मेस्त्री सुरेश पांचाळ यांच्या शुभ हस्ते. मनस्वी विकास मेस्त्री सुरेश पांचाळ यांच्या शुभ हस्ते. सुरेशजी आपल्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देत आहोत. जोरदार टाळ्या. जिने चित्रकला स्पर्धेमध्ये देखील भाग घेतला आणि वेशभूषा स्पर्धेमध्ये देखील ती या वेशभूषे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जोरदार टाळ्या. यानंतरची स्पर्धा स्मरणशक्ती स्पर्धा घेतली होती, त्यातील तृतीय क्रमांक वसंत महादेव मेस्त्री यांच्या शुभ हस्ते. श्रावणी नंदकुमार डिके स्मरणशक्ती स्पर्धा तृतीय क्रमांक श्रावणी नंदकुमार डिके. द्वितीय क्रमांक आराध्य प्रशांत रेवाळे वसंत महादेव मेस्त्री यांच्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देत आहोत. आणि प्रथम क्रमांक मानव मनोहर विसे वसंत महादेव मेस्त्री यांच्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देत आहोत. जोरदार टाळ्या. ज्यांनी आत्ताच वेशभूषा छत्रपतींची वेशभूषा ज्यांनी साकारली होती, जोरदार टाळ्या. आपण सर्वांनी या छत्रपतींना मानाचा मुजरा द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. रॉयल स्पर्धा चेंडू फेकणे तृतीय क्रमांक गुरुजी सोगुल गुरुजी यांच्या शुभ हस्ते. तृतीय क्रमांक नील रवींद्र दिवाळे. जोरदार टाळ्या म्हणजे जोरदार टाळ्या होते त्या मुलांसाठी. तृतीय क्रमांक आर्यन मिलिंद बोलिये गुरुजी यांच्या शुभ हस्ते आम्ही पारितोषिक देत आहोत. आर्यन मिलिंद बोलिये द्वितीय क्रमांक. आत्ताच नुकतीच त्यांनी भिल्ल म्हणून जी भूमिका साकारली होती आणि हा विजेता स्पर्धा देखील आहे. आणि प्रथम क्रमांक श्रीधर विजय दिवाळे गुरुजी यांच्या शुभ हस्ते. गुरुजी आपण प्रथम क्रमांक श्रीधर विजय दिवाळे. जोरदार टाळ्या म्हणजे गुरुजींना विनंती करतो की आपण आसन व्हावं. यानंतरची पारितोषिक मंडळाचे माजी अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्या शुभ हस्ते देतो. तृतीय क्रमांक श्रीजा विजय दिवाळे शब्द साखळी स्पर्धा घेतली होती. तृतीय क्रमांक श्रीजा विजय दिवाळे. माननीय ज्येष्ठ विश्वस्त प्रकाशजी मेस्त्री यांच्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देत आहोत. द्वितीय क्रमांक आराध्या रुपेश नारकर प्रकाशजी आपल्या शुभ हस्ते. आणि प्रथम क्रमांक आराध्या प्रशांत रेवाळे. जोरदार टाळ्या म्हणजे जोरदार टाळ्या. मी मोरेश्वर भावना विनंती करतो की आपण यावं. यानंतरची पारितोषिके मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय मोरेश्वरजी मेस्त्री यांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत. मोठा गट चेंडू फेक तृतीय क्रमांक सेजल संदीप नारकर. जोरदार टाळ्या. खूप छान. द्वितीय क्रमांक श्लोक संतोष नारकर. आणि प्रथम क्रमांक आर्यन शशिकांत नारकर. यानंतरची पारितोषिक मंडळाचे ज्येष्ठ कार्यकारी सदस्य प्रवीणजी यांच्या शुभ हस्ते आम्ही देतो. प्रवीणजी आपण यावं. यानंतरची प्रवीणजी धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल. आणि आत्ता अंतिम स्पर्धा जी वेशभूषा स्पर्धा आपण घेतली होती, या वेशभूषा स्पर्धेतील विजेता स्पर्धक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येत आहे. अर्णव मिलिंद बोलिये भिल्ल. जोरदार टाळ्या भिल्लासाठी. प्रवीणजी यांच्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देत आहोत. तृतीय क्रमांक धनश्री कल्पेश पांचाळ. राधा झाली होती. धनश्री कल्पेश पांचाळ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. द्वितीय क्रमांक प्रवीणजी आपण द्वितीय क्रमांक
मानव मनोहर भिसे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। प्रथम क्रमांक झाशीची राणी प्रवीण यांच्या शुभ हस्ते अंजली अनिल रेवाळे, अंजली अनिल रेवाळे प्रवीण आपल्या शुभ हस्ते। अंजली अनिल रेवाळे जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। विश्वविख्यात झाशीची राणी त्यांनी साकारली। सर्व विजेत्या स्पर्धकांचं मनापासून धन्यवाद। ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांनी हताश होऊ नका। पुढच्या वर्षी त्याच जोमानं त्याच जिद्दीने आपण या स्पर्धेमध्ये यशस्वी व्हा। आणि मला वाटतं ज्या भूमीमध्ये एक रत्नागिरीचं रत्न या भूमीमध्ये जन्माला आलं आणि जे कोटगावचे नारकरवाडीचे सुपुत्र म्हणून ज्यांची ख्याती आहे ते या कोटगावचे उपसरपंच आदरणीय रवींद्रजी नारकर। आपण या क्षणी 2 शब्द बोलावं अशी आपल्याला विनंती करतो। कोट सुतारवाडी उत्कृष्ट मंडळ रजिस्टर श्री हनुमान जन्मोत्सव 93वा कार्यकारी मंडळ वर्ष 93 हे खरोखरच हे मंडळ या मंडळाचे जेवढे अभिमान जेवढा मला आहे की हे मंडळ मी जेव्हा लहानपणी होतो तेव्हापासून हे या मंडळात मी खेळलो की त्यावेळेस त्यामध्ये आम्ही खेळायचो। आणि सध्या तर ते खेळ बंद झाले, परंतु जे आता खेळ चालू झाले लोकांचे आपल्या मुलांचे लहान खरोखरच अभिमानास्पद असे या मंडळाचे कार्यक्रम आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात। दरवर्षी नवीन काहीतरी या मंडळाचे आयोजन केले जाते आणि हे मंडळ माझ्यासाठी खरोखरच एक व्यासपीठ आहे। या व्यासपीठावरून मी खरोखरच खूप मोठा होईल, कारण माझा आशीर्वाद या सर्व मंडळींचा आहे आणि या मंडळ माझ्यासाठी खरोखरच अभिमानाचे आणि यांचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी राहतील आणि माझ्या या समोर बसलेल्या सर्व मायबाप बंधूंचे देखील माझ्या डोक्यावरती आशीर्वाद राहतील अशी मी अपेक्षा बाळगतो। इथे थांबतो। जय श्रीराम। यानंतर हा संपूर्ण दिवसभराच्या ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धा आपण सर्वांच्या समोर सादर करण्यासाठी आम्हाला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं, योगदान लाभलं ते आमचे या शाळेचे गुरुवर्य आदरणीय चौगुले गुरुजी यांना मंडळाच्या वतीनं चंदूबाई मंडळाच्या वतीनं वामनभाई पांचाळ यांच्या शुभ हस्ते आम्ही शाल आणि हे सन्मान चिन्ह छत्रपतींची स्मृती या ठिकाणी देतो, त्याचा आपण स्वीकार करा। शाल आदरणीय वामन पांचाळ यांच्या शुभ हस्ते चौगुले गुरुजींसाठी जोरदार टाळ्या मंडळी सर्व पालकवर्ग आणि ग्रामसमन्वय यांच्या वतीनं मी विनंती करतो की आपल्या साक्षीनं या ठिकाणी हे शाल आणि छत्रपतींची स्मृती या ठिकाणी आठवण भेट देत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा आणि असाच प्रेम सहकार्य या ठिकाणी आपण द्यावं। काही क्षणातच ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतात तो क्षण जवळ आलेला आहे की या कोट सुतारवाडी उत्कर्ष मंडळाच्या हनुमान जन्मोत्सवाला 93 वर्षामध्ये पदार्पण होत आहे, पण तत्पूर्वी ज्या बहारदार नमन मंडळाला देखील 93 वर्षामध्ये पदार्पण होत आहे आणि 93 वर्षाचं बहारदार नमन या ठिकाणी साकारलं जाणार आहे। ते सादर करते आदरणीय दिवाळीवाडी यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचं स्वागत करतोय आणि या नमनाचा देखील आनंद मनमुराद घेण्यासाठी आपण प्रांगणामध्ये उपस्थित आहोत आणि विश्वासाने विनंती करतो की आपण देवालयामध्ये उपस्थित आहोत। या हनुमान जन्मोत्सवाला आपण प्रारंभ करावा। धन्यवाद। जय श्रीराम।